नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत मळ्याचे मासे। मी इथे छोटेसे असे मासे घेतलेत। ॲक्च्युली मळ्याचे मासे मोठे असले की छान लागतात, पण त्या मावशीकडे छोटेच होते आणि मला खूप आवडतात, त्यामुळे मी ते घेऊन आली आहे। मी खायला घरी एकटीच आहे, कारण की माझ्या नवऱ्याला आवडत नाही हे मासे, सो मला खूप आवडतात, तर मी माझ्यापुरते असे घेऊन येते। तर आता मी याला कोकम आगळ लावून ठेवून दिलं होतं। आता मी याच्यावर मीठ, हळद, लाल तिखट लावून असं त्याला मिक्स करणार आहे आणि लसूण, भरपूर सारं लसूण, तेल आणि कढीपत्ता याच्यावर छान असं फ्राय करून घेणार आहे, वाफवणार आहे। मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते। आता मी ह्याच्यामध्ये हळद, मसाला, मीठ चवीनुसार टाकणार। हे बघा, याच्यामध्ये मी हळद, मसाला, मीठ एवढंच टाकले आणि आधी कोकम आगळ टाकून ठेवलं होतं, लावून ठेवलं होतं। आता हे असं मिक्स करायचं, छान एकजीव करायचं। घरचाच मसाला आहे माझा, मी घरचाच मसाला वापरते, काय काश्मीरी लाल पावडर आणि कलर येण्यासाठी वगैरे असं काय नाही। माझा जो घरचा मसाला आहे तोच हा मी मिक्स केला आहे। आता इथे तवा मी तापत ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून कढीपत्ता आणि भरपूर साला लसूण चेचून टाकायचा आणि हे मासे त्याच्यामध्ये सोडायचे आणि वरून झाकण ठेवायचं, म्हणजे ते वाफेवर होतील। मी दाखवते तुम्हाला। हे बघा, आता तेल टाकलेलं आहे मी, त्याच्यामध्ये मी टाकते कढीपत्ता, असा तडतडला आहे तो। त्यानंतर चेचून लसूण असा टाकायचा आहे, साल काढायची काही गरज नाही, अजून छान लागतं ते, असंच चेचून टाकायचं। ओके, असा भरपूर सारा लसूण टाकलेला आहे। जसं पॅन असं हे करायचं, थोडासा असा लाल झाला की आपण त्याच्यामध्ये टाकूया हे मिक्स केलेले मासे। छोटेच आहेत ना, त्यामुळे ते लवकर होतील, वाफेवर लगेच होतील। गॅस बारीक ठेवायचा आहे। एक वाफ काढून घेतलेली आहे बघा, हे अशा प्रकारे दिसतंय टेम्पटिंग। त्याच्यामध्ये मी थोडासा कोकम पण तोडून टाकला आहे छोटा, त्याच्यामुळे काय होतं, असं थोडासा आंबटपणा आणि जो वशाटपणा, मेन वास असतो ना, वशाट जो वईस लागतो तो निघून जातो। हे बघा, हे अशा पद्धतीने दिसतंय। आता मी अजून एकदा ताट ठेवून झाकण ठेवणार आहे, वाफ काढणार आहे आणि मग असे फ्राय छान मी तुम्हाला दाखवेन। खूप सुंदर दिसतात ते आणि खायला तर खूप छान लागतात, मला फार आवडतात। ट्राय करा, नक्की ट्राय करा, मी तर सांगते तुम्हाला। हे बघा, मासे झालेले आहेत छानपैकी, असे छान दिसत आहेत, टेम्पटिंग, यम्मी। तोंडाला पाणी सुटलं आहे माझ्या। छानपैकी भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत तुम्ही आरामात खाऊ शकता, चवीलाही खूप छान असतात। हे बघा, झालं डन मळ्याचे मासे।